व्यवस्था करा की थोडस गाडा क्रमांक 7 सुटण्यासाठी सज्ज झाला. घ्या गती. अय पलीकडच्या कडेचे हासुडी पंच ते मध्ये बसलेले घ्या, त्यांना बाजूला घ्या. चला हलगी मास्टर सहकार्य करण्याचे हलगी मास्टर आटपता घ्यायचंय. घ्या 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 देव झेंडा पंच गती घ्या. घ्या गती. बराच वेळ लागला कारण गट्टा मागे गट सुटता कामाय. घ्या गती. आणि 16-33 चे बैल मालक, 16-33 चे बैल मालक गाड्या झोपायला घ्या. बैलगाडी मालक घ्या 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 गती घ्या. बैल मालक हा 56 गट आहेत. सगळ्या मैदानाची संपूर्ण गट ही 56 आहेत. 15-15 चे 3 लॉट जाणार आहेत आणि शेवटी 11चा लॉट जाणार. असं 4 लॉट मध्ये संपूर्ण मैदान या ठिकाणी पार पडणार आहे. त्यामुळे बैलगाडी मालक आपल्याला पुकार दिला. पुकार देण्याच्या अगोदर आपला चकडा, आपला ड्रायव्हर, आपला पैरेकरी हाय का बघा. सगळी व्यवस्था करा, नाही तर खाली गट वाळायचा आणि तुम्ही म्हणायचं माझा पैरेकरी फोन उचलना. ही चालणार नाही. घ्या 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 झेंडा पंच गती घ्या. राजू मामा धुराभाव घ्या गती. जे वेळेला येतील त्यांचा विचार केला जाईल. जे या ठिकाणी वेळेला येणार नाहीत त्यांचा विचार केला जाणार नाही. कारण मैदानामध्ये गाड्या भरपूर जुळल्यात. 56 गट पळवायचे आहेत, नंतर सेमी आणि नंतर फायनल. आणि त्यामध्ये आता दिवस ही पावसाळ्याचे आहेत. त्यामुळं जो वेळेला या ठिकाणी चुकला तो गुलालाला मुकला असं होऊ नये. आणि हलगी वादक थोडीसा स्टॅमिना या ठिकाणी वाचवून ठेवा. संध्याकाळी कामाला येईल फायनलच्या नंतर. संध्याकाळी म्हणलं की सगळी बघायला लागली तसं काय डोक्यात आणू नका. फायनल झाल्याच्या नंतर सगळ्या गाड्यांच्या समोर वाजवायला लागतं म्हणून म्हणलो आम्ही. घ्या 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 झेंडा पंच राजू मामा धुराभाव गती घ्या. आणि खालचा प्रेक्षक, अय खालचा प्रेक्षक या पाठीमाग या. या पाठीमाग या. अय खालच्या कडाचे बैल मालक गाडी व्यवस्थित लावून जरा खाली रेष समांतर रेषेला खाली व्यवस्थित गाड्या लावा आणि मग गाड्या सोडायच्या. गाड्या सोडायची इच्छा सगळ्यांची आहे, सुट्टी मेकरांची आहे, झेंडा पंचांची. पण पाठीमागे जे बैलाच्या हितचिंतक उभा आहेत त्यांना वाटतंय आपला बैल सावध नाही, ते हळूच खालनं हात घालतंय आणि बैलाला डिवचतंय. असं काय करू नका. बैलाला डिवचू नका. बैलाला व्यवस्थित शांत उभे राहावा आणि मग गाड्या सोडा. सोडा गाड्या सोडा. अय 5 नंबर तासावरची गाडी वळणार आहे का जाणार आहे का माग. मामा एकदा चान्स द्यायचा, परत परत चान्स द्यायचा नाही कुठल्या बैलगाडी मालकाला. परत परत पुकारून तेच सांगावं लागतंय पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून. परत नाही तर आम्हालाच म्हणायचे तुझ्या आधी आम्ही जन्माला आलोय, आम्हाला माहिती आहे पावसाळ्याचे दिवस आहेत, तू कशाला सांगतो आम्हाला. पण मैदानाचा फायनल घेणं गरजेचं आहे म्हणून आम्ही परत परत सांगत असतो. सोडा गाड्या सोडा. घ्या मामा गती घ्या. धुराभाऊ गती घ्या. घ्या घ्या गती घ्या म्हणून चालणार नाही हो. गती खरोखर घ्यावी लागणार आहे. कारण वरुण राजा सकाळी बरसला, कारण त्यानं संधी दिली आहे. त्या संधीचं आपण सोनं करून घेणं आपलं काम आहे. आपण भरपूर दूर आलात बैल मालक. घ्या गती. घ्या घ्या घ्या. धुराभाव राजू मामा काय होते हो. घ्या गती. अय खालच्या कडाचे बैल मालक राहणार आहे का आपली गाडी उभा. हा निशान सज्ज झालं. कोण होतंय सेमीला पात्र, कारण लढतच अशी पाहायला मिळणार आहे. घ्या गती. प्रत्येक गटामध्ये लढत आहे. कारण या ठिकाणी बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे आणि यामध्ये दिवस हा प्रत्येकाचा आहे. आज गटाला मार खाल्लेला उद्या 1 नंबर करणार आहे आणि आज 1 नंबर केलेला उद्या गटाला मार खाणार आहे. कारण या खेळामध्ये अनिश्चितता आहे आणि अनिश्चिततेचा खेळ म्हणजे हे बैलगाड्याचं शर्यत क्षेत्र आहे. अय खालच्या कडाचे बैल मालक 8 नंबर तासावरचे बैल मालक गाडी उभी राहणार आहे का हो तुमची. झेंडा पण तर एकदा तिथं दोनदा चान्स द्या त्यांना. आला तवर 2 नंबर तासावरचा पुढं सुटला भव्य असा महामहिम राज्यपाल केसरी मैदानातला गट क्रमांक 7 पळतोय. 7 मध्ये लढत चालू आहे. मध्ये बाईजा होता. इकडच्या कडना गाडीमध्ये डुगडुग आणि भट्टांची गाडी आणि खालच्या कडना गाडीवरती रुद्र आणि मध्ये विराट लढत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली का
विराटनं हा अय मागच्या गाडीवर लक्ष राहू द्या, कारण 3-4 गाड्यांवरती लक्ष होतं. बाजी चौथाच मारून गेला मधल्या रानाला. घ्या आताचा निकाल सरपंच. हा घ्या आत्ताचा निकाल. होय मधनं चला द्या रे, या 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 बाजूला या, चला. होय मधनं चालणार, या बाजूला आणि आत्ताचा निकाल घ्या. सरपंच हाय वरचे बैल मालक 16 ते 30 चे बैल मालक. हा घ्या झेंडा पंच. गती क्रमांक 8 सोडायचा आहे. मधनं पळणार बैलाच्या कटचाट्यात घावताल, त्यामुळे सावध चित्त मैदानाचा आनंद घ्यायचा आहे. घ्या राजू मामा गती घ्या आणि आत्ताचा निकाल. हा मामा गट क्रमांक 7चा निकाल आणि निकाल 7चा निकाल आहे. तास क्रमांक 6 मधून धावली गाडी जय मांगीराव प्रसन्न कुमारी कृष्णा अंकुश वाघ साहेब छत्रपती संभाजीनगर यांचा सोन्यानी बादशाह या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक असं अभिनंदन. बैल मालक आपल्या बैलांची नावं सांगून जावा. हा घ्या क्रमांक 8 लावून घ्यायचा आहे. हा क्रमांक 7चे विजय बैल मालक वाघ साहेबांच्या नावावरती नसीब आजमले बैल मालक. हा विराट सोबत कोण पळाला बैल मालक तेवढं नाव सांगून जावा. अय खालचे बैल मालक झेंडा पंचांना सहकार्य करा, सहकार्याची भावना ठेवा. अय बैल मालक घ्या खाली झेंडा पंचांना सहकार्य करायचंय. आणि 16 ते 30 चे बैल मालक गाड्या झुपायला घ्या. 16 ते 30 चे बैल मालक घ्या गाड्या झुपायला. बैलगाडी मालक घ्या गाड्या झुपायला बैल मालक. हा सोडा गाड्या सोडा. 1 नंबर तासावर 2 नंबर तासावर उभा राहणारे चड्डीवाले आसूड हातात. काय करायचंय पुढे जाऊन? या 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 सगळे मागे या. हा सोडा. झेंडा पंचाचा अलीकड कमराव हात. विठ्ठल घरी रुक्मिणी भाकर देणार नाही, गाडीने जर दातका दिला तर ऐकत नाही विठ्ठल. हा सोडा गाड्या सोडा. 8 सुटतोय या मैदानातला, परंतु 8 मधली चुळबुळ थांबत नाही. गट काय लवकर सुटत नाही. आला तोपर्यंत एक पुढं
आता काय अर्ध्यात येतो का? धरा व्यवस्थित धरा. हे जाऊ द्या गाडी वळवून पटपट जाऊ द्या बैलगाडी मालक जाऊ द्या गाडी. उशीर लावायचा नाही वातावरणामध्ये बदल व्हायला लागलाय. सोडा गाड्या सोडा. हा मामा काय होतंय? का उशीर लागतोय मामा? नाही उशीर लागायला पाहिजे. हल्ला तोपर्यंत 2 नंबर तासावरचा सुट्टी मेकर बरमुड्यावर आहे बहुतेक. त्याला भ्याला का काय माहित बैल. सोडा गाड्या सोडा. नुसता 8 सुटण्यासाठी सज्ज झाला परंतु सुटतोय कधी काय कळना. उशीर का लागतोय? बॅरिकेडला ऑइल लावले तरी प्रेक्षक त्याच्यावर रेलूनच उभा आहे. वाकून बघण्याची सवय जात नाही आपली. परंतु लक्षात घ्या हाताला पायाला काळा लागू द्या, तोंडाला लागू देऊ नका. घरचे म्हणते कुठे गेला तर तोंड काळा करायला. आणि सुटला बऱ्याच विश्रांतीनंतर 8 सुटला आणि 8 मध्ये 1 बाहेर गेला. राहिलेल्या 6 गाड्यामध्ये लढत चालू आहे. कोण होणार आहे 6 गाड्यामधनं सेमीला पात्र? जिगरबाज बैल आणि त्यावर बसणाऱ्या मर्दानी ड्रायव्हरचा खेळ आहे. लढत चालू आहे. लढत लढत आणि लढत झाली आणि बाजी मारली उमेश ड्रायव्हर जालनाकरांनी. बैलगाडी मालक बैलांची नावं सांगून जा. गट क्रमांक 8 चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वरती धावलेली गाडी श्री भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांच्या नावावरती नशीब आजमावला. बैलगाडी मालक आपल्या बैलांची नावं सांगून जावा. गाडी सुंदर अशी गाडी पळाली. गाडी सेमीला पात्र. त्याबद्दल विजेत्या बैलगाडी मालकाचा आणि त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन. हे गाड्या सोडून येणार आहे रामदान भाऊ बैलाचे नाव सांगून जा. हा पक्ष आणि ओम आहे का? हा घ्या 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 झेंडा पंच गती घ्या. हय मधनं चला त्याने 1 नंबर तासावरचे बैल मालक फोनवर बोलणार या बाजूला चला. घ्या क्रमांक 9 लावून घ्यायचा आहे. विनायक नरोटे गुम्मी यांचा ओम्या. हा ओम्या आणि भाऊसाहेब गोपोले सोमठाणा यांचा पक्ष. नाही ते नाही ते करतात. हे बघा पहिले काय करा भाऊसाहेब गोपोले. हा घ्या क्रमांक 9 लावून घ्यायचा आहे. हय 1 नंबर तासांना तळेगावकर चालणार या बाजूला चला. या 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 गणे ड्रायव्हर हिसवांचा या बाजूला चला. घ्या क्रमांक 9 लावून घ्यायचा आहे.
पिंटू शेठ राजनगावकर तुमच्या गाडीकडे जायचंय. कैलास भाऊच्या गाडीकडे जायचंय. पिंटू भाऊ राजनगावकर विनंती आहे, गाडीकडे जायचंय. हा घ्या क्रमांक 9 लावून घ्यायचा आहे. घ्या 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 झेंडा पंच गती घ्या. वातावरणात मिनिटाला बदल व्हायला लागलाय. घ्या गती. अय मधनात चालणार, या बाजूला चला. हा हलगीवाले गाडी इथं आल्याच्या नंतर वाजा आणि थोडक्यात घ्या. घ्या 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 झेंडा पंच गती घ्या. राजू मामा धुराभाव. अय हलगी वादक आपण थोडस आवर्त घ्यायचं पाठ दिशेनं. घ्या गती क्रमांक 9 सुटण्यासाठी सज्ज झाला. हा 9 सुटण्यासाठी सज्ज झाला आणि या 9 सुटण्यासाठी सज्ज झाला त्याला निमित्त लाभलं हरिभाऊजी नाना बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य दिव्य असं महामहिम केसरीचं मैदान. आणि या मैदानाचे आयोजक सर्जेराव भाऊ चव्हाण छत्रपती संभाजीनगरकर. जसं नावामध्ये कर्तृत्व आहे तसं मैदानामध्ये नेतृत्व आहे. आणि या नेतृत्वानं उभं गेली 20 दिवस उभं केलेलं आहे मैदान. आणि या 20 दिवसामध्ये घेतलेले अथक परिश्रम आणि सुटला क्रमांक 9 पडतोय महामहिम राज्यपाल केसरी मैदानातला. आणि 9 मध्ये लढत चालू आहे. फक्त 5च गाड्या पळतायत. आता 5 गाड्यात बघूया कुठला बैलगाडी मालक होतोय सीमेला पात्र. खाली आयकॉनिक पळतोय आणि इकडे बुलढाणकरांच्या नावावरती नसीबाज मोहतात आणि बुलढाणकरांच्या नावावरती निर्वाद असं वर्चस्व. गट क्रमांक 9चा निकाल आणि निकाल 9चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावली गाडीची हनुमान प्रसन्न हिंद केसरी हरण्या फँकल महाराष्ट्र राज्य आणि आयतोळ जाऊन प्रसन्न हिंद केसरी फौजी ग्रुप बुलढाणा यांच्या नावावरती नसीबाज मोल विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक असं अभिनंदन. बैल मालक आपल्या बैलांची नावं सांगून जावा. मधनं पळणार. हा बरोबर आहे प्रसाद दिलाच पाहिजे. आणि हा बैलाचे नाव सांगून जा बैलगाडी मालक. संदीप भाऊ बुलढाणेकरांच्या बैलाचं नाव सांगून जा.